मार दो हमें, काट दो हमारी गर्दन। आज फैसला आपके हाथ में है। अगर हमने एक वालिद की हैसियत से आपको कोई सुख चैन नहीं दिया है तो हमारा मर जाना बेहतर है। काट दो हमारी गर्दन, मार दो हमें। मार दो हमें, मार दो शहजादी। देखा क्या हालत कर दी मेरी फूल जैसी बच्ची की। और किस लिए? सिर्फ थोड़ी सी शोहरत के लिए। अगर ये शोहरत तेरे लिए लाजमी है, तुझमें इतनी काबिलियत है तो हमारे सीने पे वार करके इसे हासिल कर लेता। खुशी होती है हमें कि तेरी बाजुओं में इतनी ताकत है। लेकिन तूने ये अच्छा नहीं किया कामबख्श, बिल्कुल अच्छा नहीं किया। तुझमें जरा भी शर्म बाकी है तो ले शमशीर, काट दे इसके गर्दन, काट दे। या तो इसकी गर्दन कटेगी या फिर इसकी। हुजूर बख्श दीजिए हमें, हुजूर, हुजूर बख्श दीजिए। काट दे इसकी गर्दन। खंडोजी, सध्या मोहिमांचा राबता वाढत चाललाय, त्यामुळे शस्त्रांची निकड भासतीये। एक काम करा, ही शस्त्र बदलून नवीन शस्त्र मागवा। परंतु राणीसाहेब, जुल्फिकाराचा वेढा वाढलाय, त्यामुळे साऱ्याच आयातींवर बंधनं आहेत आणि सध्याच्या घडीला खजिन्याचा पुरेसा साठा आहे। मात्र पुढे पावसाळा आहे, खजिना पुरवावाही लागेल। त्या कारणे शस्त्रांवर इतका खर्च करणे म्हणजे। खंडोजी, काही झालं तरी लढणाऱ्या हातांची उमेद कमी करून चालणार नाही। शस्त्रसाठा भक्कम असेल तर ते हात उत्साहानं लढतील आणि खजिना आपोआप भरत जाईल। ती फिकीर नसावी। आपण शस्त्रांची मागणी नोंदवा। आम्ही प्रल्हाद पंतांशी बोलतो, हा विभाग सध्या तेच सांभाळतात। हवं तर त्यांना आत्ता इथे बोलावून घेतो। नाही, नको, सध्या ते राजांसोबत आहेत। आम्ही बोलू त्यांच्याशी। चला। राजे नागोजीरावांनी कमालच केली। आपला परगणा त्या औरंगजेबाच्या तावडीतून सोडवून आणला। आता त्या औरंगजेबाला हातपाय आदळण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही। आपली वतनदारीची मात्रा चांगलीच लागू पडली। आम्ही आधीपासूनच म्हणत होतो की हा निर्णय घ्यावा लागणार आहे म्हणून। नाही पंत, वतनदारीची मात्रा नाही लागू पडली, तर ज्या पद्धतीने ताराराणी साहेबांनी वतनदारीची भूतावळ औरंगजेबाकडे वळवली ती मात्रा लागू पडली। हो ना, त्यामुळेच औरंगजेबापुढे हाजी हाजी करणारे आज त्याच्या विरोधात लढतायत। थोडेच दिवसात त्या औरंगजेबाकडचे वतनदार आपल्याकडे वळतील। राजा, राजा, राणी साहेब कुठे आहेत? काय झालंय कोणाची सांगा? जुल्फिकारच्या गोटातून खबर आहे,
त्याची माणसं गडाखालच्या गावातून पोलिसनी उचलून येणार आहेत. पक्की बातमी आहे. ह्याच गावात माग राणी साहेबांनी पोरी नाव वाचवलं होतं. राणी साहेबांना सांगितलं पाहिजे. थांबा कोणाची? हुजूर, हमने जो अफवाह फैला दी है वो जिंजी तक पहुंच गई है। इसका मतलब ताराबाई को भी सब पता चल गया होगा। जी हुजूर। हुजूर, पर क्या ताराबाई इस हालत में खुद मुकाबला करने के लिए मुस्तैद होगी? जरूर। और अगर ऐसा नहीं हुआ तो हम उसे तलवार उठाने के लिए मजबूर करेंगे। इस बार हम उसे जरूर मात देंगे। खत्म कर देंगे हम ताराबाई को। सब इंतजाम करो, कुछ भी हो जाए ताराबाई हाथ से निकल ना पाए। चुकूनही ही बातमी राणी साहेबांना कळता कामा नये। सगळ्यांनी काळजी घ्या। पण मग कसं करायचं राजे? राजे, राणी साहेबांनी या मुलींसाठी खूप खस्ता खाल्ल्यात. राणी साहेबांनी घडवलंय त्यांना. मागे संताजीराव आले होते तेव्हा राणी साहेबांनी शस्त्र प्रशिक्षण सुद्धा दिलं होतं. आम्हाला सगळं माहिती आहे खंडो. म्हणूनच म्हणतोय राणी साहेबांना हे कळायला हवं. उद्या जाऊन काही अघटित घडलं हे राणी साहेबांना कळलं ना तर ही वार्ता लपवल्याचा राणी साहेबांना खूप त्रास होईल. राणी साहेबांना ही वार्ता कळल्यावर त्या शांत बसणार आहेत का? तातडीने तलवार घेऊन बाहेर पडतील त्या. आणि खंडो, या क्षणी आम्ही राणी साहेबांच्या बाबतीत कोणताही धोका पत्करू शकत नाही. राज, पण मग पुढं काय करायचं? आम्ही स्वतः जाणार मोहिमेवर. काय? राजे, जुल्फिकार आपणास कैद करण्यासाठी टपून बसलाय. यास्तवर आम्ही आपणास आजवर कोणत्याही मोहिमेस जाऊ दिलं नाही. आणि तसंही हा प्रश्न राणी साहेबांच्या अखत्यारीत आहे. त्यांनी आजवर मुलींसाठी खूप काही केलं. आम्हाला पटतंय खंडो, पण राणी साहेबांची प्रकृती पाहता आम्हाला हे आव्हान स्वीकारावंच लागेल. राजे, कुठल्या कोणत्या मुली आणि त्यांच्यासाठी तुम्ही असा जीवपणा लावायचा? रयत आहे ती आमची पंत. त्यांची काळजी घेणं, त्यांचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ते पार पाडणारच. काय झालं राजे? कुठे काय राणी साहेब? सगळे शांत झाले अचानक. कुणाची इकडे काय करतायत? काही बातमी घेऊन आलात का आपण? राणी साहेब, ते काही नाही, मारवाडहून व्यापारी आलेत. जुल्फिकारच्या वेड्यामुळे त्यांना गडावर येता येत नाहीये आणि त्यांच्याशी आपला व्यवहार होणं गरजेचं आहे. त्याबद्दल बोलत होतो आम्ही. जीनत,
मत रो बेटी, मत रो। दिल की सुनोगी तो यही होगा। दिल हमेशा धोखा देता है। दिमाग से काम लेना सीखो। कितनी बार समझाया आपको कि मोहब्बत करनी है तो अल्लाह पाक से करो। कोई भी पराए आए और आपको धोखा दे जाए, ये वाजिब नहीं है, मुनासिब नहीं है। पराए कहाँ अब्बू जान, इस बार तो हमारे अपनों ने ही हमें धोखा दिया है। आखिर हमारा कसूर क्या था अब्बू जान? हमने इन्हें दिलो जान से मोहब्बत की, बस इतना ही। आज तक कभी हमने सगे और सौतेले में फर्क नहीं किया। अब्बू जान, इनके लिए हमने अपने सगे भाई से निफाफ मोल लिया। ये हमारे सौतेले भाई है, लेकिन फिर भी हमने उन्हें अपने बच्चे की तरह संभाला। फिर हमारे ही मुकद्दर में ये ऐसे खोटे सिक्के क्यों अब्बू जान? इस क्यों का जवाब मुकद्दर से मत मांगो, अपनी तकदीर अपने हाथों से लिखना सीखो। फिलहाल तो इतना बता दो कि इनका क्या किया जाए, क्या सजा दी जाए इन्हें? हाथी के पैरों तले कुचला जाए या जिंदा दफना दिया जाए? बस तुम तय करो और हुक्म करो बेटी। हमारी सिपाही मुकर्रर है। बोलो जीनत, बोलो। हमारे वजह से किसी की जान जाए या हमें हरगिज गवारा नहीं अब्बू जान। ले जाइए इन्हें हमारी नजरों से दूर। ताउम्र हम इनकी शक्ल नहीं देखना चाहते, कभी नहीं। राजा, आपण ऐका बा, तो जुल्फिकार केव्हापासून आपल्या मागावर आहे। आपल्याला जाळ्यात अडकवण्यासाठी त्याचा हा डाव असू शकतो। आपण फशी पडू नये। चिंता नसावी खंडो, आम्ही शिवपुत्र आहोत। गनिमांच्या मनी आमच्या विषयी भय असायलाच हवं। भले त्यांनी वेढा घातला असेल, पण आपण त्यांना केव्हाही मात देऊ शकतो ही जाणीव त्यांना व्हायलाच हवी। बचावायच्या नावाखाली किती दिवस आम्ही अंग चोरून राहावं? आम्ही पळपुटे नाही। वेळ आल्यावर आम्ही घाव घालणारच, हाच नतीजा दिसायला हवा। आणि साहेबांनी प्रशिक्षण दिलेले लोकही आहेत, ते आपली मदत करतील। चला खंडो, आई भवानी आपल्या पाठीशी आहे। ती जे करेल ते चांगलंच करेल। तारा भाई, क्यों इतना सता रही है हमें? हमारे दिलो दिमाग में, हमारे जहन में बस गई है तू। बरसों से तुझे मिटाने का सपना लेकर दर दर की ठोकरें खा रहे हैं हम, और तू हम पे भारी होने की कोशिश कर रही है। तुझ जैसी मरियल औरत से हम कतई नहीं हारेंगे, कतई नहीं। जुल्फिकार, हाँ, जुल्फिकार ने तेरे लिए जाल बिछाया है। उस जाल में फंसने वाली है तू। इस बार तुझे बचने का मौका नहीं देंगे हम, हरगिज नहीं।
पंत, नवीन शस्त्र खरेदी करायची आहेत म्हणून आपल्याशी बोलायचं होतं. पंत, काय झालं राणी साहेब? इथे शस्त्र आहेत ही कमी कशी काय? कोणतीही मोहीम नसताना एवढे शस्त्र कोण कुठे घेऊन गेलंय? राणी साहेब म्हणजे राजे राजे? पंत बोला, राजांचं काय? राजे राजे काही व्यवहारानिमित्त खाली गावात गेलेत आणि त्यांना धोका नको म्हणून सोबत सैन्य गेले. व्यवहारानिमित्त? पण त्याकरिता ते गावात जाणार आहेत असं बोलले नव्हते. ते गडबडीत राहून गेलं असेल. पण काळजी नसावी राणी साहेब, राजे सुखरूप आहेत. काळजी नसावी? काय बोलताय पंत आपण? आपल्याला माहितीये गेले कैक वर्ष जुल्फिकार छत्रपतींना पकडण्यासाठी जंग पछाडतोय. तिथे गावात काय धोका कमी आहे? सतत मुघलांच्या हेरांचा सुळसुळाट असतो. अशा परिस्थितीत राजे तिथे गेलेत. पण हा सारा व्यवहार आपण बघता ना, मग आपण का नाही गेलात? म्हणजे इथं सदरेवरही काही कामं बाकी होती तेव्हा राजेच म्हणाले की आपण इथंच थांबावं. आणि राणीसाहेब, आपले सैन्य त्यांच्या सोबत आहे. राजांना कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही. आपण निश्चिंत असावं. राणीसाहेब, राणीसाहेब, आई, हे सारं काय घडतंय ग? आमच्यापासून बऱ्याच गोष्टी लपवल्या जातात आणि आम्हाला जाणीव आहे काहीतरी चुकीचं घडतंय, एवढं मात्र निश्चित. आई, स्वराज्याची सूत्र तुझ्या समर्थ हाती आहेत. ती जशी तू सावरतीयस तसंच तुझ्या लेकरांनाही आधार तुलाच द्यायचा आहे. आमच्या माथ्यावर मृत्यूचं वादळ घोंगावत असतानाही आम्ही स्वस्थ आहोत, कारण पाठीशी तू आहेस. आमच्या मनगटात सामर्थ्य भरून तू राहिलीस, म्हणून तुला हे साकडं आहे आई. जे काही घडत असेल ते सावरून ने आई. काहीही चुकीचं किंवा अनिष्ट घडू देऊ नकोस. तुझ्या लेकरांना सुरक्षित ठेव आई. तुझ्या लेकरांना सुरक्षित ठेव. अव बरं झालं तुम्ही आला सती. घ्या कांदा कापायला घ्या. कांदा? वयाव बराच स्वयंपाक करायचा आहे अजून. त्यात आज इकडे मदत करायला कुणी बी नाही, म्हणून तुम्हाला कांदा कापायला लावतेस? अरे ज्या हातांनी दुश्मन कापायचो त्या हातांना तू कांदा कापायला लावतीस? या बया, झाली का पुण्यांदा नौटंकी सुरू? नौटंकी नाही अगं, माझ्यासारख्या फाकड मर्दाला तू स्वयंपाक घराची कामं सांगते? उगाच थांबलो तुझ्या बरोबर इथं. आता राजांबरोबर मोहिमेला गेलो असतो ना तर तुला कळालं असतं गुन्हाची काय चीज आहे. हे असे 50-50 जण लोळूनच आलो असतो. म्हणजे राजा मोहिमेवर गेल्या? खाल्ली माती हिच्या मोर. हीच वार्ता हिला कळू द्यायची नव्हती. अव काय विचारतीये म्या? राजा मोहिमेवर गेल्या ती? सगुने, हे बघ, राजांनी शपथ देऊन सांगितली
ही वार्ता राणीसाहेबांना कळाली नाही पाहिजे. तू जरा तुझं तोंड बांधून ठेव. अहो पण मला सांगा की कसली मोहीम न काय? गडाखालच्या गावात जुल्फिकारचे सैनिक घुसल्यात. तिकडच्या पोरीसनी ते उचलून नेणार आहेत. तेव्हा राज स्वतः मोहिमेशीन झालेत. पर सगुने तिकडं मोठा धोका आहे. म्हणून समध्यासनी काळजी लागू.